आणखी एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरलेली आहे, पण या योजनेचा लाभ बांगलादेशी महिलेने घेतल्याचं समोर आलंय। कामाठीपुरा इथून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांपैकी एका महिलेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं कळतंय। उर्मिला खातून असं या महिलेचं नाव आहे। तिच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते आल्याचा दावा करण्यात आलाय, तर पोलिसांच्या तपासामध्ये तिचे आधार कार्ड बनावट असल्याचं सिद्ध झालंय। तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे। विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत। त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं। ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही, कारण वेळ कमी होता। आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलली। आणखी एक मोठी बातमी आहे। भिवंडी तहसीलदार कार्यालयामध्ये जवळपास 1000 बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी जन्म आणि मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केल्याचं समोर आलंय। या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तहसीलदार कार्यालयाला भेट दिलेली आहे आणि अर्जांची पडताळणी केली। भिवंडी तालुक्यातील महापोली, खोणी, खाडीपार तसंच बोरिवली, पाडघा या ग्रामपंचायत कार्यालयामधून सुद्धा शेकडो बांगलादेशी रोहिंगे यांना बोगस दाखले दिले गेल्याचा निदर्शनास आला आहे। त्यामुळे येत्या काही दिवसातच या ठिकाणी सुद्धा भेटी देऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं सोमय्या म्हणतायत। की या परिसरात पण 1000हून अधिक बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले आहेत। काही चौकशी झाली आहे, काहींची चौकशी होत आहे। महाराष्ट्रात 2 लाख बांगलादेशी रोहिंग्यांनी अर्ज केले। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातलंय। आजच्या नंतर इथे नवीन कोणताही दाखला जोपर्यंत मंत्रालयातून क्लेरिफिकेशन येत नाही दिला जाणार नाही। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनं त्याचा जामीन अर्ज मागे घेतलेला आहे। विशेष म्हणजे सुनावणी आधीच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतलाय। केस न्यायालयासमोर जामिनासाठी त्याने अर्ज दाखल केलेला होता, पण त्याच्यावर सुनावणी होण्याच्या आधीच त्याच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामुळे हा अर्ज मागे का घेतला याविषयी सवाल उपस्थित होतोय, पण त्याचबरोबर मोक्का लागलेला आहे वाल्मिक कराडवर। त्यामुळे त्याचा जामीन हा आणखी काही महिने तरी शक्य नसल्याचं बोललं जात आहे आणि यामध्येच जो अर्ज केलेला होता जामिनासाठी खंडणी प्रकरणामध्ये तो मागे घेण्यात आलाय। आज विद्यमान न्यायालयाने आर्ग्युमेंटसाठी सुनावणीसाठी तारीख दिलेली होती, परंतु जे डिफेन्स काउन्सिल आहेत कवडे साहेब त्यांनी म्हणजे आरोपीच्या वतीने तो जे जामीनचा अर्ज आहे तो विड्रॉल करून घेतलेला आहे, म्हणजे काढून घेतलेला आहे। त्याच्यामुळे नेमकं काय कारण असू शकतं? नाही, त्या विड्रॉल प्रोसेसमध्ये काय कारण दिलं नाही, त्यांनी फक्त काढून घेतलेलं आहे। तर संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेला होता का असा सवाल उपस्थित केला जातोय। या संदर्भात पुष्टी करणारे सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले आहे। तर 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून 3 आलिशान कारमधून आरोपी वाल्मिक कराड हा पुण्याला गेल्याची माहिती समोर येते। बीडच्या मांजरसुंबा भागातील एका हॉटेलवर कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेवण केलं होतं। त्यानंतर एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये डिझेलही भरलं। तर या गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलनाका इथं रात्री 1:36 पास झाल्या। याच गाड्यांमध्ये बसून आरोपी बीडवरून पुण्याला गेले अशी चर्चा आहे। दरम्यान ज्यावेळी पाषाण इथं सीआयडीला वाल्मिक कराड शरण आला त्यावेळी त्याच्या ताफ्यामध्ये याच सीसीटीव्हीमध्ये दिसणारी गाडी होती। तर त्यामुळे याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। आता आपण एक कुटुंब पीडित आणि कारवाई करणारे हे प्रशासन आहे, त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं पाहिजे ह्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे। आणि माझा कालपासूनचा मी बोलतोय कालपासून की कृष्ण आंधळे आणि ती सगळी टोळी यांच्यावर 15 गुन्हे आहेत आणि हे एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतात, मीटिंग घेतात, सगळं ह्यांचं कटकारस्थान शिस्त आहे। एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे। मी आज बोलतो तुम्हाला, ह्याच्या अगोदर बोललो नाही मी की त्यांना जर अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता।
यानंतर बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी थांबत एका छोट्याशा ब्रेकसाठी.